चला तर मग आज झटपट अशी अजून एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। मुलांच्या टिफिनसाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी ही रेसिपी सुद्धा तुम्ही नक्कीच बनवू शकता। तेवढीच पौष्टिक आणि तेवढीच टेस्टी सुद्धा आहे। तर त्याच्यासाठी ते 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, एक किसलेला बीटरूट घेतलेला आहे, पालक बारीक चिरून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा, लाल तिखट, हळद, मीठ, धना पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला मिक्स करून सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे। पहिलं सगळं मिक्स करून विदाउट पाणी आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर हे थोडंसं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर एक गोळी घेऊन एक छान असं आपल्याला गोलसर पराठा लाटून घ्यायचा आहे। आणि बघू शकता तुम्ही पहिल्या पराठ्याला थोडंसं पीठ मी जास्त यूज केलं, पण नंतरचे पराठे खूप मस्त झाले होते आणि ते सगळे पराठे मी भाजून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना नक्की ही हेल्दी रेसिपी बनवून द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।